घटनेच्या चौकटीत राहून धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार. तापी महापुनर्भरण योजनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह केली हवाई पाहणी. भूजल पातळी वाढवण्यासाठी साकारणार महत्त्वाचा प्रकल्प. 18 तासांच्या जम्बो ब्लॉकनंतर मुंबईतला ब्रिटिशकालीन हँकॉक पूल जमीनदोस्त. उपनगरीय रेल्वे सेवा पूर्ववत. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अपहरण करण्यात आलेले पंजाब पोलीस दलातले अधीक्षक सलविंदर सिंग यांची एनआयए मार्फत चौकशी. सहकार क्षेत्रात कारवाईच्या नावाखाली राज्य सरकार सहकार चळवळच मोडून काढत असल्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गेल्या 8 महिन्यात 88 लाखांहून अधिक शौचालयांचं बांधकाम. दिल्लीमध्ये प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहन संख्या नियंत्रित करणाऱ्या समविषम फॉर्म्युलाला स्थगिती देण्यास आज दिल्ली उच्च न्यायालयानं दिला नकार. पिंपरी चिंचवड इथं होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राज्यासह संपूर्ण देशात पोहोचावं यासाठी मराठी साहित्य गौरव या मोबाईल ई-बुकची निर्मिती. रायगड जिल्ह्यातल्या सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकात कालपासून 2 दिवसीय मित्र मेळाव्याचं आयोजन. रस्ते सुरक्षा सप्ताहाला आजपासून देशभरात सुरुवात. राज्यातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या 12वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटना उचलणार असल्याचं संस्थापक शांतीलाल मोथा यांचं प्रतिपादन. जल्लीकट्टू या बैलांच्या शर्यतीवरची बंदी उठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पेटा, अॅनिमल वेलफेअर बोर्ड आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जळगावचा विजय चौधरी सलग दुसऱ्यांदा ठरला महाराष्ट्र केसरी. अटीतटीच्या लढतीमध्ये मुंबईच्या विक्रांत जाधववर केली मात. स्वित्झर्लंडच्या वावरिंकानं सलग तिसऱ्यांदा जिंकलं चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद. सानिया मिर्झा मार्टिना हिंगिसची विजयी घोडदौड कायम. ब्रिस्बेन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचं जेतेपद. सलग 26वा विजय.